Hello friends, welcome back in our science class and in topic bridge course. In last video we have start our new concept of our bridge course, that is the health and diseases. In that we see some diseases, their pathogens and mode of infection, also the preventive measures of that diseases and the classification. Now we will start our next disease, that is the AIDS. The long form of that AIDS is acquired immunodeficiency syndrome. This disease is caused by HIV, that is the human immunodeficiency virus. In this disease, victims suffer from various diseases due to progressive weakening of natural immunity. विद्यार्थी मित्रांनो, हा जो आपला हेल्थ आणि डिसीज हा कन्सेप्ट आहे, यामध्ये आपण पाहिले की जे काही इन्फेक्टियस डिसीजेस आहेत जे की पर्सन टू पर्सन स्प्रेड होतात. एका व्यक्तीला जर झाला तर तिच्या कॉन्टॅक्टमध्ये किंवा तिच्या स्पर्शानं, तिच्या सलायवानं इन्फेक्शन हे दुसऱ्या व्यक्तीला होत असेल तर त्याला आपण इन्फेक्टियस डिसीजेस म्हटलं. यामध्येच आपण स्वाईन फ्लू, डेंग्यू, मलेरिया हे डिफरंट एक्झाम्पल्स पाहिले आहेत. यातलाच नेक्स्ट डिसीज म्हणजे एड्स आहे, ज्याचा लॉंग फॉर्म ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम आहे. मग या डिसीजनं नक्की होतं काय? तो जो विक्टिम आहे म्हणजे जो रोगी आहे, जो व्यक्तीला हा डिसीज झालेला आहे, ती व्यक्ती इट सफर फ्रॉम व्हेरियस डिसीजेस ड्यू टू प्रोग्रेसिव्ह विकनिंग ऑफ नॅचरल इम्युनिटी. त्याची जी नॅचरल इम्युनिटी आहे, जी रोगप्रतिकारक क्षमता आहे, तर ती नॉर्मल राहत नाही, तर ती कमी होते. आणि म्हणून एकदा का ही इम्युनिटी पॉवर डिक्रीज झाली तर त्या व्यक्तीला वेगवेगळे इतर डिसीजेस होऊ शकतात. ठीक आहे. देन डायग्नोसिस ऑफ एड्स कॅनॉट बी कन्फर्म विदाउट अ टेस्ट इन मेडिकल लॅबोरेटरीज. म्हणजे जसं स्वाईन फ्लू आपण पाहिलं की स्वाईन फ्लूमध्ये जर आपल्याला डायग्नोसिस करायचं असेल तर स्वॅब टेस्ट केलं जातं, म्हणजे घशातले किंवा थ्रोटमधलं जे सलायवा आहे तर ते टेस्टिंगसाठी घेतलं जातं. मात्र या एड्ससाठी कुठलेही मेडिकल लॅबोरेटरी नाही आहे की ज्याच्यामध्ये याचं डायग्नोसिस केलं जातं. बट द ELISA टेस्ट इज यूज फॉर इट्स प्रॉपर डायग्नोसिस. द सिम्पटम्स ऑफ एड्स आर पर्सन स्पेसिफिक. म्हणजे याचे जे सिम्पटम्स आहेत तर ते पर्सन टू पर्सन हे डिफरंट असू शकतात. ठीक आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट डिसीज बघूयात, दॅट इज द इन्फेक्टियस थ्रू ॲनिमल्स. म्हणजे हे जे पर्सन टू पर्सन इन्फेक्शन आहे, याहीपेक्षा वेगळं काय आहे की एखाद्या ॲनिमलपासून जर डिसीज होत असतील, त्याचं इन्फेक्शन कसं होतं आणि त्याचं स्प्रेड कसं होतं, तर त्यासाठी कोणते उपाययोजना आपण करू शकतो, त्यासाठी कुठल्या ट्रीटमेंट आहेत ते आपण पाहूयात. यातला फर्स्ट आहे तो म्हणजे रेबीज. दिस इज द व्हायरल डिसीज. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर का हा डिसीज झाला तर त्या व्यक्तीपासून त्याचे जे बॅक्टेरिया आहेत, जे व्हायरसेस आहेत, तर ते दुसऱ्या व्यक्तीपर्यंत स्प्रेड होऊ शकतात. इट ऑकर्स ड्यू टू द बाईट ऑफ इन्फेक्टेड डॉग, रॅबिट, मंकी अँड कॅट. म्हणजे कशामुळे होतं तर जे इन्फेक्टेड डॉग, रॅबिट, मंकी किंवा कॅट आहे यांनी जर दुसऱ्या व्यक्तीला चावले किंवा दुसऱ्या ॲनिमलला ते जर बायटिंग त्यांनी केलं तर अशा व्यक्तीला किंवा ॲनिमलला त्याचं इन्फेक्शन होऊ शकतं. देन व्हायरस एंटर्स द ब्रेन व्हाया न्यूरॉन्स. हे जे रेबीजचे व्हायरस आहेत तर ते आपल्या ब्रेनपर्यंत जातात. आपली जी नर्वस सिस्टीम आहे, या नर्वस सिस्टीम्समधले जे न्यूरॉन्स आहे तर त्या न्यूरॉन्सच्या थ्रू हे ब्रेनपर्यंत जातात. त्यानंतर हायड्रोफोबिया इज वन ऑफ द इम्पॉर्टंट सिम्पटम्स ऑफ दिस डिसीज. हायड्रोफोबिया म्हणजे काय तर ते वॉटरकडं अशा व्यक्ती अट्रॅक्ट केले जातात, त्याला आपण हायड्रोफोबिया म्हणतो. देन इन दिस केस द विक्टम शोज एक्स्ट्रीम फिअर फॉर वॉटर. त्याला खूप जास्त भीती वाटते वॉटरची. देन रेबीज इज अ फेटल डिसीज. फेटल म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीला जर रेबीज झाला तर त्याचा त्यामध्ये मृत्यू होऊ शकतो. देन हावेवर फॅटॅलिटी कॅन बी प्रिव्हेंटेड बाय टाइमली वॅक्सिनेशन बिफोर ऑन सेट ऑफ सिम्पटम्स. म्हणजे त्याचे जे सिम्पटम्स आहेत तर ते दिसण्यापूर्वी जर तुम्ही व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली तर कदाचित ही फॅटॅलिटी आपण प्रिव्हेंट करू शकतो, थांबवू शकतो. The symptoms start to appear within 90 to 175 days of dog bite. पण बघा महत्त्वाचा प्रॉब्लेम काय आहे की हे जे डॉग किंवा जे ॲनिमल्स बाईट झाल्यानंतर हा डिसीज होतो, चावल्यानंतर होतो, तर त्याचे जे सिम्पटम्स आहेत त्याची लक्षणं साधारण 90 ते 175 दिवसांच्या नंतर आपल्याला दिसायला लागतात. आणि तोपर्यंत जर ट्रीटमेंट आपण व्यवस्थित घेतली नाही तर कदाचित फेटल डिसीज म्हणजे मृत्यूसुद्धा यामध्ये येऊ शकतो. देन व्हॉट आर द सिम्पटम्स ऑफ दॅट रेबीज?
फर्स्ट वन दॅट द फेवर फॉर 2 to 12 weeks. देन एक्सरेशन इन बिहेवियर अँड हायड्रोफोबिया. म्हणजे या रेबीजची जी लक्षणं आहेत त्यामध्ये साधारण त्या व्यक्तीला 2 ते 12 आठवड्यापर्यंत कंटिन्यू ताप असू शकतो. देन त्याचं जे वागणं आहे, जे बिहेवियर आहे ते थोडंसं विसंगत स्वरूपात किंवा वेगळ्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळतं. आणि हायड्रोफोबिया मीन्स इट अट्रॅक्ट टुवर्ड्स वॉटर. आणि काय म्हणूया आपण, वॉटरची भीती वाटते किंवा वॉटरपासून अशा व्यक्तीला धोका असतो असं आपण म्हणतो. ठीक आहे. देन अवर नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट दॅट इज द नॉन इन्फेक्टियस डिसीजेस. तर नॉन इन्फेक्टियस म्हणजे काय म्हणतो आपण, इट कॅनॉट बी स्प्रेड फ्रॉम वन पर्सन टू अनदर. एका व्यक्तीला जर हा डिसीज झाला तर त्या व्यक्तीपासून त्याचे जे जर्म्स आहेत किंवा बॅक्टेरिया मार्फत हा डिसीज स्प्रेड होत नाही. यालाच आपण नॉन इन्फेक्टियस डिसीज म्हणतो. देन व्हॉट द डेफिनेशन ऑफ दॅट, that the disease which do not occurs through infection and body contact are called as non-infectious diseases. बॉडी कॉन्टॅक्ट न किंवा इतर मार्फत हा न स्प्रेड होता किंवा होत नाही याला आपण नॉन इन्फेक्टियस डिसीज म्हणतो. सच डिसीज अराइज इन ह्युमन बॉडी इट सेल्फ ड्यू टू सर्टन रिझन. स्वतःच्या बॉडीमध्येच ते तयार होत असतात. यासाठीही खूप सारी कारणं आहेत. मग हे कोणते डिसीजेस असू शकतात नॉन इन्फेक्टियस डिसीज, तर हर्ट आहे, डायबिटीज, कॅन्सर, क्रोनिक लिव्स किंवा अदर एनसीडीएस म्हणजे आपले न्यूरॉन्स ब्रेन्स रिलेटेड काही डिसीजेस आहेत. मग याचं रिझन काय आहे तर फिजिकल इनॅक्टिव्हिटी, म्हणजे ज्या आपण एक्झरसाइज करतो तर त्याचे लॅक ऑफ दॅट फिजिकल एक्झरसाइज मे लीड टू दॅट नॉन इन्फेक्टियस डिसीजेस लाईक कॅन्सर, डायबिटीज और हर्ट डिसीज. Then smoking and unhealthy diet is the most important reason for that non-infectious diseases, that is unhealthy diet. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतो की हे नॉन इन्फेक्टिव्ह डिसीज म्हणजे कॅन्सर, डायबिटीज सारखे जे डिसीजेस आहेत तर या हे होण्यामागे महत्त्वाचं कारण म्हणजे स्मोकिंग आहे. आपलं जे डाएट आहे ते म्हणजे आपलं जे फूड आणि डाएट आहे हे एक महत्त्वाचं त्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. आणि फिजिकल एक्झरसाइज जर आपण केली नाही तर त्यामुळे सुद्धा हे डिसीजेस होऊ शकतात. त्यानंतर यातला आपण एक एक पाहूयात. फर्स्ट वन कॅन्सर. दॅट अनकंट्रोल अँड अबनॉर्मल सेल ग्रोथ इज कॉल्ड ॲज कॅन्सर. कॅन्सरमध्ये काय होतं तर अनकंट्रोल, एकदा का सेलची ग्रोथ व्हायला लागली की ती कंटिन्यू होत राहते, याला कुठल्याही प्रकारचं कंट्रोलिंग राहत नाही, याला आपण कॅन्सर म्हणतो. द कॅन्सर कॅन ऑकर इन व्हेरियस ऑर्गन्स लाईक लंग्स, माउथ, टंग, स्टमक, ब्रेस्ट, देन युरेटस, स्किन अँड टिश्यू लाईक ब्लड. कॅन्सरचे वेगवेगळे प्रकार असू शकतात. वेगवेगळ्या ऑर्गनला तो कॅन्सर होतो. ते ऑर्गन्स इथे दिलेले आहेत. यामागचं कारण कोणतं आहे पहा. द कन्झम्पशन ऑफ टोमॅटो, गुटखा, स्मोकिंग, देन अल्कोहोलिझम, ऑल्सो द लॅक ऑफ फायबर कंटेंट दॅट द फ्रूट अँड लीफी व्हेजिटेबल्स इन फूड. Also, the excessive consumption of junk food like pizza, burger, etc. and are the sum of the many possible reasons. म्हणजे बघा, हा जो कॅन्सर आहे यासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत तर महत्त्वाचं म्हणजे जे कन्झम्पशन आहे, अल्कोहोलिझम असेल, टोबॅको, गुटखा या प्रकारे. शिवाय जर आपल्या आहारामध्ये फायबरचं कंटेंट गेलं नाही, म्हणजे फायबर आपण पाहिलं की त्याचा रिच सोर्स म्हणजे फ्रूट आणि व्हेजिटेबलच्या साली आहेत, त्याचं आउटर कवरिंग आहे, आणि हे जर आपल्या बॉडीमध्ये गेलं नाही तर कदाचित कॅन्सरची शक्यता असू शकते. ऑल्सो द एक्सेसिव्ह कन्झम्पशन ऑफ जंक फूड, सततचं जर बाहेरचं खाणं, पिझ्झा, बर्गर किंवा बाहेरचं हे जर गेलं तरी सुद्धा आपल्याला कॅन्सरची शक्यता असू शकते. आणि काही हेरिडिटरी कॅन ऑल्सो बी द रिझन, कधी कधी हेरिडिटरी कॅरेक्टरमध्ये सुद्धा कॅन्सर येऊ शकतो. देन व्हॉट आर द डिफरंट सिम्पटम्स ऑफ दॅट कॅन्सर. फर्स्ट दॅट द क्रोनिक कफ, देन हॉर्स व्हॉइस, डिफिकल्ट इन सॉल्विंग, म्हणजे आपला जो घसा आहे तर तो दुखतो किंवा आवाजामध्ये थोडासा वेगळापणा जाणवतो आणि घशामध्ये सूज येते. देन इनक्युरेबल स्कॅर अँड इन्फ्लेमेशन, म्हणजे एखाद्या ठिकाणी खूप जास्त दाह होतो किंवा आग काय म्हणतो आपण, दुखतात सांधे वगैरे, किंवा कधी कधी असे ट्युमर्स आपल्याला दिसतात. लम्स इन ब्रेड्स, म्हणजे ब्रेड्समध्ये असे ट्युमर्स किंवा गाठी आपल्याला बघायला मिळतात. तर हे वेगवेगळे सिम्पटम्स आहेत. देन अनएक्सप्लेन वेट लॉस, म्हणजे खूप जास्त प्रमाणापेक्षा जास्त वेगानं वेट जे आहे तर ते कमी होतं. तर हे वेगवेगळे सिम्पटम्स आहेत. त्यानंतर आपण वेगवेगळ्या केमिकल ट्रीटमेंट या कॅन्सरवरती पाहणार आहोत. त्यातली महत्त्वाची म्हणजे सर्जरी. देन इन दॅट द रिमूव्हल ऑफ कॅन्सर सेल्स युझिंग सर्जरी, ऑपरेशन करून या कॅन्सर सेल्स रिमूव्ह केल्या जातात की ज्यांची ग्रोथ ही अनकंट्रोल आहे. त्यानंतर रेडिओथेरपी,
इन दॅट द डिस्ट्रक्शन ऑफ कॅन्सर सेल्स युझिंग रॅडिएशन्स, म्हणजे याच्यामध्ये जनरली एक्सरे किंवा गॅमा रेचा यूज करून कॅन्सरच्या ज्या अनकंट्रोल आणि अबनॉर्मल सेल आहेत तर त्यांची ग्रोथ स्टॉप केली जाते किंवा त्या डेड केल्या जातात. अँड द लास्ट ट्रीटमेंट दॅट इज द केमोथेरपी. इन दॅट द डिस्ट्रक्शन ऑफ कॅन्सर सेल्स युझिंग ड्रग्स द अँटी कॅन्सर एजंट्स, जे ड्रग्स आहेत अँटी कॅन्सर एजंट तर त्यांचा वापर करून या ज्या कॅन्सर सेल्स आहेत तर त्या डिस्ट्रॉय केल्या जातात. अशा 3 या महत्त्वाच्या कॅन्सरसाठीच्या ट्रीटमेंट इथे आहेत. त्यानंतर नेक्स्ट नॉन इन्फेक्टिव्ह डिसीज आपण पाहणार आहोत, दॅट इज डायबिटीज. द हार्मोन इन्सुलिन प्रोड्यूस इन पॅनक्रियास कंट्रोल द लेवल ऑफ शुगर ग्लुकोज इन ब्लड. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतो की आपल्या बॉडीमध्ये शुगरच्या खूप सारे जे फॉर्म आहेत ते आपण इनटेक करत असतो. अगदी मिल्क असेल, फ्रूट असेल, शुगर असेल किंवा इतर. मग यामध्ये शुगरमध्ये ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज या डिफरंट फॉर्ममधले शुगर असतात. पण आपल्या बॉडीमधलं जे इन्सुलिन हे हार्मोन आहे तर ते इन्सुलिन हार्मोन जे की पॅनक्रियाजमध्ये प्रेझेंट असतं, हे इन्सुलिन हार्मोन आपल्या बॉडीतलं ब्लडमधलं जे शुगर कंटेंट आहे तर ते कंट्रोल करण्याचं काम करत असतं. इफ द इन्सुलिन इज सिक्रेटेड इन लो क्वांटिटी, ग्लुकोज लेवल कॅनॉट बी कंट्रोल अँड दिस डिसऑर्डर इज कॉल्ड डायबिटीज. जर का आपल्या बॉडीमधलं हे इन्सुलिनची लेवल किंवा इन्सुलिनचं जे काम आहे शुगर कंट्रोल करणं ते जर कमी झालं तर काय होईल, तर आपल्या बॉडीमधलं ग्लुकोजचं जे कंट्रोल आहे तर ते राहणार नाही आणि कदाचित त्या पेशंटला डायबिटीज हा डिसीज होऊ शकतो. Then what are the symptoms of that diabetes? The frequent urination at night, the increased obesity or weight loss. Urination नाईट म्हणजे रात्रीच्या वेळी अचानकरित्या युरिनेशन होऊ शकतं किंवा लठ्ठपणा वाढू शकतो किंवा अचानक वेट लॉस होतं. त्यानंतर रिझन फॉर डायबिटीज, यासाठी कोणते कोणते कारण आहेत तर महत्त्वाचं म्हणजे हेरिडिटरी हा डायबिटीज असू शकतो अनुवंशिकरित्या. नंतर ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा. त्यानंतर लॅक ऑफ फिजिकल एक्झरसाइज. अँड लास्ट वन दॅट द मेंटल स्ट्रेस, म्हणजे बघा मेंटल स्ट्रेस हे सुद्धा महत्त्वाचं एक रिझन आहे डायबिटीजसाठी. कंटिन्यू तुम्ही जर स्ट्रेसमध्ये राहत असताल तर त्यामुळे डायबिटीज होऊ शकतो. देन व्हॉट आर द डिफरंट प्रिव्हेंटिव्ह मेजर्स विच आर टेकन इन डायबिटीज पेशंट? दॅट इज द रेग्युलर एक्झरसाइज, देन कीप हायड्रेट्स, अवॉइड स्ट्रेस, टेक प्रॉपर स्लीप अँड यूज हर्बल एक्स्ट्रॅक्ट. म्हणजे बघा हे महत्त्वाचे कारण किंवा उपाय आहेत या डायबिटीजसाठी. रेग्युलर आपण एक्झरसाइज करणं गरजेचं आहे. पाणी आपल्या शरीरासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. स्ट्रेस जो आपण कॅरी करत असतो तर तो स्ट्रेस कधीच नसावा. व्यवस्थित शांत झोप असावी. आणि लास्ट म्हणजे हर्बल जे एक्स्ट्रॅक्ट आहे, हिरव्या पालेभाज्या किंवा जे आपण इझिली आपल्याला अवेलेबल होतात अशा फूड मटेरियल ज्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स फॅक्टर हे जास्त असतील असे अन्नपदार्थ इनटेक करणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आता पहा नेक्स्ट जो डिसीज आहे आता यावरून तुम्ही सांगू शकता कोणता आहे. इट इज अ हार्ट डिसीज. द इफिशियन्सी ऑफ द हार्ट डिसीज ड्यू टू डिक्रीज ब्लड सप्लाय अँड देअर बाय ऑक्सिजन अँड न्यूट्रिएंट सप्लाय टू द हार्ट मसल. हा जो हार्ट डिसीज आहे हा कशामुळे होतो तर ब्लड सप्लाय एकदा का हार्टमधला किंवा कमी झाला की ऑक्सिजनची जी लेवल आहे ती जर हार्टमधली कमी झाली तर तरीसुद्धा हार्ट डिसीज होऊ शकतो. ड्यू टू दिस हार्ट हॅज टू परफॉर्म मोर वर्क दॅट लीड टू स्ट्रेस ऑन इट अँड दिस मे कॉज हार्ट अटॅक. आणि जर ही ऑक्सिजन लेवल कंटिन्यू कमी राहिली किंवा हार्टला तितकंसं ऑक्सिजन मिळाला नाही ब्लडसाठीचा तर मात्र यावरती ताण येऊ शकतो आणि हाच स्ट्रेस म्हणजे हार्ट अटॅक येऊ शकतो. देन मिसयूज ऑफ मेडिसिन्स. आपण जे मेडिसिन रेग्युलरली यूज करत असतो किंवा ज्यावेळी आपण फिजिकलीरित्या अनहेल्दी असेल अशा वेळी जे मेडिसिन्स घेतो त्याचा जर का चुकीचा वापर झाला तर काय होऊ शकतं. समटाइम्स सम पीपल टेक द मेडिसिन्स विदाउट प्रिस्क्रिप्शन ऑफ डॉक्टर. काही लोक मेडिकलमध्ये जाऊन डॉक्टरांच्या परमिशनशिवाय प्रिस्क्रिप्शनशिवाय काही मेडिसिन्स घेत असतात आणि याचा वापर किंवा याचा जो परिणाम आहे इफेक्ट आहे तर तो आपल्या बॉडीवरती होऊ शकतो. Also, the overdose of medicines may affect our body. That is, the overdose of painkillers may damage nervous system, excretory system and liver. ज्या पेनकिलर आहेत पॅरासिटामॉल किंवा ॲस्पिरिन तर यामुळे
ह्या डायरेक्टली आपल्या नर्वस सिस्टीमला डॅमेज करतात किंवा एक्सक्रिटरी सिस्टीम आहे म्हणजेच किडनीवरती आणि लिव्हरवरती या इफेक्ट करत असतात. द ओव्हरडोस ऑफ अँटीबायोटिक्स मे लीड टू नॉसिया, स्टमक ॲक, then dysentery, rash, white patches on tongue etc. हा जर अँटीबायोटिक्सचा जो डोस आहे तो जर एक्स्ट्रा झाला तर हे वेगवेगळे डिसीजेस आपल्याला होऊ शकतात. यामध्ये महत्त्वाचं स्टमक ॲक आहे आणि डिसेंट्री, रॅशेस होतात आपल्या शरीरावरती किंवा व्हाईट पॅचेस आपल्या टंगवरती दिसून येतात. देन रिझन्स ऑफ हार्ट अटॅक. हार्ट अटॅकसाठी कोणते रिझन्स असू शकतात? तर स्मोकिंग, अल्कोहोलिझम, देन डायबिटीज, हायपरटेन्शन मीन्स high blood pressure, then obesity, lack of physical exercise, hereditary and mental stress, anger and anxiety हे महत्त्वाचे रिझन्स हार्ट अटॅकसाठी रिस्पॉन्सिबल आहेत. त्यानंतर आता हार्ट डिसीजसाठी कुठल्या मेडिकल ट्रीटमेंट आपण घेऊ शकतो किंवा कुठल्या उपाययोजना करू शकतो. यातला आहे एंजियोप्लास्टी, बायपास सर्जरी, देन ओपन हार्ट सर्जरी, ऑल्सो द इन्स्टॉलेशन ऑफ स्पेसमेकर, द इन्स्टॉलेशन ऑफ स्टेन्स अँड हार्ट ट्रान्सप्लांट हे वेगवेगळ्या मेथड्स आपण यूज करू शकतो की ज्याच्यामध्ये एखादं जर हार्टला ब्लॉकेज असेल तर त्यामध्ये त्याचा फ्लो आपण चेंज करू शकतो. काही क्रिटिकल कंडिशनमध्ये हार्ट डायरेक्ट ट्रान्सप्लांट केलं जातं, म्हणजे हार्ट चेंज केलं दुसऱ्या व्यक्तीचं त्यामध्ये इन्स्टॉल केलं जातं. तर अशा पद्धतीने किंवा ओपन हार्ट सर्जरी केली जाते, ते ब्लॉकेज रिमूव्ह केले जातात. अशा दॅट इज द लाईफस्टाईल अँड डिसीजेस. इन दॅट lifestyle includes daily routine and the type of food. Nowadays, habits like staying in bed till late morning and going to bed late at night, frequent change in meal timing, also the lack of physical exercise, consumption of junk food, etc. विद्यार्थी मित्रांनो बघा, हे जे डिसीजेस आहेत यासाठी महत्त्वाचं रिझन जे आहे तर ते म्हणजे आपला मेंटली स्ट्रेस आहे, आपलं फूड आहे, आपलं डाएट हे सुद्धा यासाठी महत्त्वाचं आहे. शिवाय आपलं जे दैनंदिन जीवन आहे यात आपण काय खातो, कोणत्या ॲक्टिव्हिटीज करतो, शिवाय आपण रात्रीच्या वेळी किती वाजता झोपतो किंवा सकाळी केव्हा उठतो, किती तास साधारण झोप येतो, हे सगळं महत्त्वाचं आहे. आपलं जेवणाचं टायमिंग, फिजिकल एक्सरसाइज आणि जंक फूडचं कन्झम्पशन यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. त्यानंतर वॅक्सिनेशन, याला आपण लसीकरण म्हणतो. तर या लसीकरणामध्ये वॅक्सिनेशन इज इम्पॉर्टंट टू प्रिव्हेंट द इन्फेक्टियस डिसीजेस. म्हणजे हे जे लसीकरण आहे ते जनरली इन्फेक्टियस डिसीजेससाठी महत्त्वाचं आहे की ज्यामध्ये वेगळ्या ट्रीटमेंट घेऊन हे इन्फेक्शन आपण कमी करू शकतो, स्टॉप करू शकतो. देन एव्हरी ह्युमन बीइंग इज द ऑथर ऑफ हिज ओन हेल्थ ऑर डिसीज. म्हणजे इथे एक छोटासा विचार इथे दिलेला आहे की प्रत्येक जो व्यक्ती आहे तर तो स्वतःच्या हेल्थचा ऑथर आहे किंवा स्वतःच्या हेल्थ कशी आहे किंवा कशी करायची हे स्वतःच्या हातामध्ये असतं. आणि अशा पद्धतीनं हा जो आपला हेल्थ अँड डिसीज हा जो चॅप्टर आहे किंवा हा जो नवीन कन्सेप्ट आपण घेतला होता तो इथं संपलेला आहे. यामध्ये महत्त्वाचं हे बेसिक कन्सेप्ट जरी असला तरी याही पुढचा जो चॅप्टर आहे तर तो तुम्हाला आता 9th क्लासला आहे, म्हणूनच एक ब्रिज कोर्स म्हणून आपण हा निवडलेला आहे. हा व्यवस्थित याच्या नोट्स तुमच्या नोट डाऊनमध्ये लिहून ठेवा, ज्या की तुम्हाला रेफर करण्यासाठी 9th क्लासमध्ये लागणार आहेत. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट कन्सेप्टसह भेटूयात. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.